दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। ठेवीदारांना कोणी लुटलं, बेचारच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या, ऑडिट करा, तुमची संस्था आहे, चौकशा करा, तुमचं सत्ता आहे, तुम्ही सगळं समोर आणा। उलट जर खोलात गेलो ना मी, यांना पळता भोई थोडी जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी, जर मी खोलात गेलो तर। पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तिद्वेषी राजकारण करणार नाही। जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल। मी शेतकऱ्यांच्या, ठेवीदारांच्या, दूध उत्पादकांच्या, त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या, त्या ठिकाणी सचिवांच्या, मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे। मी व्यक्तिद्वेषी काम करणार नाही। चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेन। त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे, आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला, बेबान बोलू नका। लोकांना दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले, त्यांना कळतंय काय बॉम्ब पाडली आपण। 10 वर्ष कॅबिनेटच्या मीटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही? ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेतात, याची दाढ उठली नाही तिथे। एखादा माणूस त्याला तोंड दाखवलं नसतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे, माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोखरा योजनेत घेतलं गेलं नाही, लाज वाटत नाही? आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही? कोणत्या टोनाने मतं मागताय तुम्ही? पोखरामध्ये गाव नाही, इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही, ठिबकचं अनुदान नाही, आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी? म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक आहे, तो पेटलाय, त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे। त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे। त्यामुळे आपण पण शांतता ठेवा, आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मनी करू नका, ती पण तुम्ही सकारात्मक राजकारण आपण करू। धन्यवाद।